जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक 15 एप्रिल रोजी भिवरी गावामध्ये संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी सचिन दळवी, या भिवरी गावचा पोलीस पाटील आहे. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील आदर्श पोलीस पाटीलमध्ये यांची गणना केली जाते. अतिशय सुंदर असं गावामध्ये पोलीस पाटलांचं ते काम करतात आणि जिल्ह्यामध्ये त्यांचं एक आदर्श पोलीस पाटील म्हणून ओळख आहे. दादा काय सांगाल, पुन्हा एकदा भिवरी गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे, तर किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे, कशानिमित्त मैदान संपन्न होतं आहे? नक्कीच सालाबादप्रमाणे आमच्या भिवरी गावच्या चैत्री उत्सवानिमित्त पारंपरिक असणारं बैलगाडीचं मैदान येत्या बुधवारी 15 तारखेला संपन्न होत आहे. हे मैदान ओपनचं असून या ठिकाणी ओपन बैलगाडा सर्व बैलगाडी मालकांना आम्ही गावच्या वतीने आवाहन करू शकतो की सर्वांनी भाग घ्यावा. बरं दादा, मैदान कुठं संपन्न होतं आहे? मैदान भिवरी गावाच्या नजीकच HP पेट्रोल पंपासमोर मेन रोडला लागूनच दक्षिण उत्तर मैदान संपन्न होत आहे. मागच्या वर्षीची जी फाटी होती तीच फाटी आणि त्याच ठिकाणी संपन्न होत आहे का? मागच्या वर्षीची 30 फाटी आहे आणि त्याच ठिकाणी संपन्न होत आहे. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाच्या परवानगीची प्रोसेस अगदी अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी रीतसर आम्हाला परवानगी मिळणार आहे. बरं, कधी पाहायला मिळेल? सोमवारी पाहायला मिळेल 4 वाजता. त्याचबरोबर दादा, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, 100% या मैदानाची शनिवारी कालच पाहणी करण्यात आलेली आहे. बरं, तर त्याचबरोबर दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्याच नियम अटीनुसार पार पडेल का? 100% ज्या शासकीय नियमांचे पालन करूनच शासकांनी जे निर्बंध लावलेत किंवा संघटनेचे काय असतील त्या अनुषंगानेच हे मैदान पार पडलं जाणार आहे. बरं, त्याचबरोबर आता तुम्ही हे ओपनचं मैदान घेताय, त्यामुळे पाटील या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे? नक्कीच या मैदानाची बक्षीस रचना, पहिलं बक्षीस आहे 1,01,000, दुसरं बक्षीस आहे 81,111, तिसरं 61,111, चौथं 41,111, पाचवं 31,111, सहावं 21,111 आणि सातवं बक्षीस 11,111 रुपये असं बक्षिसाची रचना आहे. त्याबरोबर प्रवेश फी 1,000 रुपये असणार आहे. बरं, ही तुम्ही 1 ते 7 मेन बक्षिसांची रक्कम सांगितली. ह्या मेन बक्षिसाच्या रकमेसह अजून बैलगाडी मालकांना काय मिळणार आहे? या बैलगाडी मालकांना या बक्षिसासहित आमच्या गावच्या वतीने ढाली देण्यात येणार आहेत. ढाली देणार? हो. आता त्याच्या व्यतिरिक्त क्वार्टर फायनलला काय बक्षीस रचना आहे का? क्वार्टर फायनल आहे. क्वार्टर फायनलला बक्षीस रचना आहे 2,000 प्रमाणे, प्रत्येकी 2,000 रुपये. सेमीफायनलला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला प्रत्येकी एका गाडीला 2,000 रुपये बक्षीस. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय सन्मान चिन्ह वगैरे, काय ट्रॉफी वगैरे आहे का? नाही, त्यांना काय नाही. त्यांना एक ढाल आहे. एक ढाल आहे. त्यांना एक ढाल आहे क्वार्टर फायनल. बरं, मैदानाची लॉट कधी काढली जातील? मैदानाचे लॉट 15 तारखेला सकाळी काढले जातील. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा. नेहमीप्रमाणे बिनचूक आणि बिनविघ्न पार पडणारं हे मैदान आहे. तरी या मैदानासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि भिवरी पटरावडीचा सन्मान की समालोचक प्रवीण घाटे हे पण असणार आहेत. आज ते त्या मुळशी पौंड या ठिकाणी असल्यामुळे ते इथं आता उपलब्ध नाही आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मयूर तळेकर हे सुद्धा आमच्या मैदानाचं समालोचन करणार आहे. त्याचबरोबर या मैदानाचं झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार? याच मैदानामध्ये भिवरी गावचेच आमचे कालिदास घाटे हे झेंडापंच म्हणून काम करणार आहेत. बरं, त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह या लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. नमस्कार, मी पांडुरंग गिसरे, भिवरी गावचे बैलगाडा मालक. बरं मित्रांनो, भिवरी गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत आपल्या समोर. दादा काय सांगाल, पुन्हा एकदा भैरवनाथाच्या यात्रा उत्सवानिमित्त भिवरी गावामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय आणि वर्षातनं फक्त एकदाच तुमच्या गावामध्ये बैलगाडी शर्यत, ती पण यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केली जाते. कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे आणि किती दिवसापासून तुम्ही मैदान बनवताय? नमस्कार. या ठिकाणी भिवरी गावचं जुनं पारंपरिक श्रीनाथ भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त
रूढी परंपरेनुसार चालत आलेलं एक गेल्या 4 दशकापासून चालत आलेलं हे बिवरी गावचं एक आदर्श आणि पारंपरिक मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी गेले 8 दिवस झालं मैदानाची कामाचं स्वरूप चालू आहे. तर दादा एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? या ठिकाणी मैदानामध्ये 7 फाट्या आहेत बरं. आणि प्रशस्त अंतर असे ठेवून केलेले आहेत. एकूण फाटीच्या आतातमधलं अंतर किती? या ठिकाणी वरंबा सोडून मधलं अंतर 13 फूट ठेवलेलं आहे. तुम्ही ओपनचं मैदान घेताय आणि पल्ला किती ठेवण्यात आला? या ठिकाणी 750 फुटाचा बरोबर तंतोतंत मोजून पल्ला ठेवण्यात आला. जी आपली मागच्या वर्षीची फाटी होती त्याच ठिकाणी संपन्न होणार आहे. अगदी गेल्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्याच ठिकाणी या वर्षी पण HP पेट्रोल पंपाच्या समोर मैदान आयोजित केलं बरं, आहे. त्याचबरोबर दादा खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? या ठिकाणी सुट्टीला 5 गट थांबू शकतात. बरं, त्याचबरोबर दादा निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400-450 फूट अंतर या ठिकाणी बैलांना पुढे थांबण्यासाठी बनवलेलं आहे. दोन्ही बाजूला ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्यावेळेस मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड केलं जाणार आहे? या ठिकाणी मैदानाच्या दिवशी दोन्ही बाजूला 100% बॅरिकेड या ठिकाणी कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, बिहुरी गाव हे पुणे शहरालगत आहे. दिवसेंदिवस या गावाची प्रगती होत चाललेली आहे. या ठिकाणी नागरिक वस्ती वाढत आहे आणि प्लॉटिंग झालेली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग केलं जात आहे. त्याचबरोबर दादा मागच्या वर्षी ज्या पद्धतीने तुम्ही ज्या आजूबाजूला मैदानामध्ये विहिरी होत्या त्यांना संरक्षित केलं होतं, त्यांचा योग्य तो बंदोबस्त करून त्या ठिकाणी ट्रॉल्या डंपर वगैरे लावून सगळ्या त्या बंद करण्यात आलं होतं अपघात घडू नये म्हणून. त्यानुसारच यावर्षीसुद्धा त्या पद्धतीची उपाययोजना केली जाईल का आजूबाजूच्या विहिरींना? 100% काही मैदानाच्या आजूबाजूला 1-2-3 विहिरी आहेत. त्यासाठी आमच्या गावातील सर्व ट्रॅक्टर्स असतील, कमीत कमी 20-25 ट्रॅक्टर, ट्रायल्या, JCB वगैरे सर्व आणून आम्ही त्या ठिकाणी असं बंदोबस्त करणार आहे की कुठलीही शंका मनात राहिली नाही पाहिजे. यानुसार आम्ही या ठिकाणी पूर्ण विहिरीला बंदोबस्त केलेला आहे. त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी अडीअडचणीत अडथळेत त्याचा योग्य तो बंदोबस्त मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी केला जाईल का? 100% कुठलीही अडचण कुठल्याही बैल मालकाने या ठिकाणी उपस्थित केली तर कमिटी ती अडचण पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. बरं, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? या ठिकाणी कंटिन्यू सकाळी मैदान चालू झाल्यापासून मैदान पार पडेपर्यंत या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे. तसेच पाण्याची व्यवस्था या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पिण्यासाठी असेल, बैलांसाठी असेल, सर्व या ठिकाणी व्यवस्था करून ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार ग्रामस्थांनी आमच्या या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची मागणी करून मैदानाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे. बरं, त्याचबरोबर दादा हे मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित राहणार आहेत, तर त्यांनी मैदानाच्या कोणत्या दिशेला निवारा करावा? या ठिकाणी पूर्व पश्चिम आणि समोरील बाजूस बैलांना बांधण्यासाठी भरपूर जागा आहे. काही ठिकाणी झाडं असतील, काही ठिकाणी झाडं नसतील, परंतु जागा बहुसंख्येने आहे. त्यामुळे कुठलीही अडथळा, कुठलीही अडचण या ठिकाणी बैलगाडी मालकांना येणार नाही. मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? मैदान सकाळी ठीक 8 वाजता सुरू होईल. बरं, आणि फायनल कधी पाहायला मिळेल? फायनल आम्हाला 5 वाजताच्या आतमध्ये घ्यायचे. बरं, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनेच पार पडेल का? 100% जे महाराष्ट्र शासनाने ज्या नियमाटी लागू केलेल्या आहेत, महाराष्ट्र बैलगाडी संघटना व पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या अधीन राहून हे मैदान आम्ही ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी पार करणार. त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या ठिकाणी बिवरे गावचे ग्रामस्थ असतील, काही बैलगाडा मालक असतील, दरवर्षी ज्याप्रमाणे निकाली पंच राहतात, ज्याप्रमाणे निकाल देतात पारदर्शक, त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा आमचे ग्रामस्थ या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतील. जी आपण मैदानावरती बक्षीस रचना जाहीर केली ती विजेत्या बैलगाडी मालकांना संपूर्ण रक्कम मिळणार का? या ठिकाणी जी रक्कम जाहीर केली आहे त्यातील 1 रुपया सुद्धा कमी न देता पूर्णपणे रक्कम दिली जाते. बरं, आता आपण पाहतो ठिकठिकाणी वातावरण बदलले, अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर त्या दिवशी मैदानामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल? या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल, कारण भरपूर लांबून बैलगाडी मालक या ठिकाणी येत असतात. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? या ठिकाणी मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना किंवा बैलगाडी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व क्षेत्रातील लोकांना विनंती करतो की या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे, तरी सर्वांनी नोंद जास्तीत जास्त लवकर करून या मैदानात सहभाग घ्यावा, ग्रामस्थांना उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा आणि या ठिकाणी अतिशय पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न केलं जातं. त्यामुळे कुठलाही संकोच न बाळगता मैदानात येऊन मैदानाची शोभा वाढवावी. चालते, धन्यवाद दादा. नमस्कार, आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी ज्ञानेश्वर कटके. मित्रांनो, बिहुरी गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत ज्ञानेश्वर भाऊ. काय सांगाल, पुन्हा एकदा बिहुरी गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे?
बिवरी गावचं हे यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि ओपनचं मैदान आहे. मैदान हे रीतसर आणि पारदर्शक होणार आहे. तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवावा. बरं, या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी काय सांगाल? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनेच पार पडेल का? 100% नियम अटीत मैदान पार पडणार आहे. बरं, मैदान ज्या दिवशी संपन्न होणार त्या दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का आणि त्यानंतरच मैदान सुरू होईल का? समालोचकांनी पुकारल्याच्या नंतरच मैदान चालू होणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा. मैदान हे 100% पारदर्शक होणार आहे. बक्षीस 100% दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी याचा सहभाग नोंदवून आमच्या गावच्या यात्रेची शोभा वाढवावी. ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ओपन मैदानाच्या संदर्भातल्या ज्या नियम अटी त्या सगळ्या इथं लागू असतील? सगळ्या नियम अटी लागू असतील. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. दादा आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव ज्ञानेश्वर गहारे. काय सांगाल? बिहुरी गावामध्ये भव्यदिव्य अशा या बैलगाडी ठिकाणी बिवरी गावचं पारंपरिक हे यात्रेचं स्वरूप आणि या यात्रेच्या स्वरूपाबाबतीत सांगायचं म्हटलं तर गेले अनेक वर्षापासून पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या ह्या श्रीनाथ भैरवनाथ जोगेश्वरीच्या यात्रेचा उत्सव आमच्याकडे अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात पार पाडला जातो. आमच्या पश्चिम भागामध्ये नवे पुरंदर तालुक्यामध्ये अत्यंत मोठ्या स्वरूपात आमचं यात्रेचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या मोठा छबिन्यांचा कार्यक्रम असतो. त्यानंतर या ठिकाणी बैलगाड डोल लेझिम त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीची डोल लेझिम अत्यंत चांगल्या सकाळी रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत छबिन्याचा उत्तम पद्धतीचा कार्यक्रम आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो. त्यानंतर देवाचा अभिषेक असेल, देवाचे सगळं या ठिकाणी हे असेल तो पालखीचाही कार्यक्रम या ठिकाणी उत्तम पद्धतीने केला जातो. त्यानंतर दिवसभर बैलगाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रात चालू असलेल्या त्या यात्रेला किंवा त्या याला बाज धरून या ठिकाणी कार्यक्रम आम्ही केला जातो. संध्याकाळी या ठिकाणी सर्व करमणुकीचा कार्यक्रम म्हणून महाराष्ट्रातील नामांकित असे तमाशाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आनंद लोकनाट्य आम्ही ठेवलेला आहे असे या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आता आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना या ठिकाणी अशा पद्धतीचं आवाहन करतो की या ठिकाणी आमचं गाव गेले 25 वर्ष या ठिकाणी बिनविरोध आहे आणि बिनविरोध असल्यामुळं गावाला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आहे की गाव एकमुखी आणि एकमुखी एकच निर्णय असतो. त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांना आपल्याला आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त इथं यावं. आमच्या या मैदानाला सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानाची शोभा सगळ्यांनी वाढवावी आणि सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी सर्वांनी येऊन उत्तम पद्धतीचा भाग घ्यावा. आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं. तुम्हाला ग्रामस्थ मंडळी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संजय दिनकर कटके. मी बिवरी गावचा माजी सरपंच आहे. या ठिकाणी बैलगाडी मालकांना व चालकांना या ठिकाणी नम्रपणे आव्हान करतो की आपण आपली बैलगाडी या ठिकाणी घेऊन यायची आहे आणि आमच्या या बिवरी गावाची जी यात्रा आहे या यात्रेचं आपण आनंद द्विगुणित करायचा व या ठिकाणी आपण जी बैलगाडी आणणार आहे त्याचा निकाल हे आमचं गाव व कमिटी अगदी निपक्षपातीपणे आणि कॅमेऱ्याच्या अधीन राहून तुम्हाला पारदर्शकपणे या ठिकाणी निर्णय दिला जातो आणि अगदी भैरवनाथाला स्मरून या ठिकाणी यात्रा कमिटी काम करत असते. तुम्ही निश्चिंत या आणि 100% जे काय बक्षिसाची रक्कम या ठिकाणी जाहीर केलेली आहे कमिटीने ती 100% या ठिकाणी प्रत्येक बैलगाडी मालकाला देण्यात येईल. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप बबन कटके पाटील, पुरंदर तालुका भाजप अध्यक्ष आणि बिवरी उत्कर सोसायटीचा माजी चेअरमन. 14 तारखेला जी भैरवनाथाची यात्रा आहे त्या यात्रेनिमित्त बिवरी या ठिकाणी बैलगाडी शर्यत खरं तर अतिशय 14 तारखेला यात्रा आणि 15 तारखेला आपण बैलगाडी शर्यत आयोजित करतो. खरं तर कित्येक दशकांची परंपरा आहे. म्हणजे बिवरी म्हणलं तर बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यत म्हणजे वेग, थरार, जल्लोष म्हणजे खरं तर हे यात्रेकरूंचं पाहुण्यांचं आकर्षणाचा विषय. बऱ्याच ठिकाणी यात्रा होतात पण बिवरीच्या यात्रेची बऱ्यापैकी वाट बघितली जाते बऱ्याच लोकांकडनं की बैलगाड्याच्या शर्यतीसाठी. आणि हा शर्यतीचा जो कार्यक्रम आहे जो आयोजित करतो सर्व ग्रामस्थ अतिशय पारदर्शक कार्यक्रम होतो आणि या बैलगाडी शर्यतीमध्ये कुठल्याही प्रकारचा पार्सलिटी न करता अतिशय चांगल्या प्रकारे ही शर्यत प्रत्येक वेळेस पार पडत असते. तर या शर्यतीसाठी मी तमाम बैलगाडी गाडा मालक असतील, शौकीन असतील की त्यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेऊन अतिशय आमच्या गावचा आनंद द्विगुणित करावा. धन्यवाद. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी मारुती भैरू कटके, बिवरी गावचा उपसरपंच.
काय सांगाल भव्य दिव्य अशा दिनांक 15 एप्रिल रोजी या ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? आमची यात्रा 14 तारखेला सुरू होते आणि 15 तारखेला बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एकच आवाहन करतो की या ठिकाणी जी स्पर्धा होते ती निपक्षपाती आणि चांगल्या प्रकारचे निर्णय देऊन आपण सर्वांना सगळ्यांनी आम्हाला या यात्रेनिमित्त सहकार्य करावं आणि आपल्याला जी बक्षीस दिली जाणार आहेत ती टोटल बक्षीस या ठिकाणी दिली जाणार आहेत. द्या. माझं नाव उत्तम निवृत्ती कटके, मी भैरवनाथ मंडळाचा अध्यक्ष आहे. बरं, काय सांगाल दिनांक 15 एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य दिव्य अशा पुणे जिल्ह्यातील मोठ्या ओपनच्या बैलगाड्या शर्यती संपन्न होणार आहेत, काय सांगाल? हो ठीक आहे. गेले 40-45 वर्षे हा आमच्या बैलगाडी शर्यत हा भरली जाते आणि फार सुंदर बैलगाडी शर्यत जर नसलच तर या गावाला त्याचा आनंद होत नाही आहे. बैलगाडी शर्यत भरत असताना आमचं यात्रा कमिटी आहे ते फार पारदर्शकपणे त्याचं नियोजन केलं जातं, परवानगीचं नियोजन केलं जातं, बक्षिसाचं आधी 15 दिवस अगोदर मिटिंगी केल्या जातात आणि त्याला आमचं हे भैरवनाथ शिवार मंडळ असेल, हे बिवर ग्रामस्थ असतील त्याला चांगल्या प्रकारे साथ देतात आणि निश्चयपणे चांगलं नियोजन केलं जातं. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत पंचायत समिती पुरंदरचे माजी उपसभापती भाऊ काळेत. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतंय भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? बिवरी गावामार्फत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त 15 तारखेला भव्य दिव्य असं शर्यतीचं मैदान आहे. तर मी प्रथमतः खऱ्या अर्थाने जे काय यात्रा कमिटीने हे मैदान तयार कराया जे तरुण युवक नेमले होते त्यांचं अभिनंदन करतो. कारण भव्य दिव्य असं एक नंबरचं मैदान ह्या युवकांनी तयार केलेलं आहे, त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. आणि आत्ताच बरेच जणांनी इथं बाईट दिलेले आहेत. तर जवळजवळ 40-50 वर्षे झालं खऱ्या अर्थाने निपक्षपाती ही जी बैलगाडीची शर्यत आहे इथं बिवरी गावात पार पाडली जाते. आणि जे पंच कमिटी बिवरी गावाचे ते देवापाशी भैरवनाथ मंदिरापाशी ते खऱ्या अर्थाने त्या मंदिरात बसून ते पण नेमले झाले. त्यामुळं तिथं एकही ह्याचा ही न करता जो निर्णय खरा असेल तोच देतात. त्यामुळं खऱ्या अर्थाने बिवरी गावची यात्रा ही पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात एक नंबरचं नाव आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते नाव सांगा, आपलं परिचय द्या. नमस्ते, मी गाडा मालक निलेश अप्पा कटके, बरं. बिवरी. मी काय सांगाल? भैरवनाथच्या इतर उत्सव मंडळाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की गाडा मालक, शौकीन आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.